त्याला तेवढं टेन्शन नाही नाही. राहत. पण जो अभ्यास करते त्याच्या डोक्यात असंख्य विचार येत राहतात. बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे या स्टेजला आपल्याला स्वतःला सांभाळणं खूप गरजेचं आहे आणि याला सांभाळणं. बरोबर. तो म्हणून तू अभ्यास तर करतो, कंटिन्युअसली करतो, नो प्रॉब्लेम. तर आता काही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स करायचे. काय? पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स लिहून घ्यायचे. जेव्हाही डोक्यात विचार आला तर ॲट द सेम टाइम काय करायचं? अफर्मेशन्स पॉझिटिव्ह. की पेपर माझा चांगला गेला, समोरचे अटेम्प्ट सगळे चांगले जाणार आहे, बरोबर, आणि माझं सिलेक्शन होणार आहे. तो अंदरून बोंबलते, तो टेन्शन देते, आपण त्याला अजून कॉन्फिडेंटली. ही पूर्ण जी सिस्टीम आहे ना, बिलीफ सिस्टीमवर चालते. आता लेटेस्ट घटना आहे, यूट्यूबवर आहे घटना, लेटेस्ट घटना. 2 लोक आहे, देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे आता जे आपल्याला सोडून गेले, अजितजी पवार. दोघे जण एका विमानातून बसून चालले होते, बरोबर. आणि देवेंद्र फडणवीस मस्त गोष्टी करत बसून होते आणि अजित पवार जे आहे आपले माननीय अजित पवार सर, ते त्या फडणवीस साहेबाला म्हणत आहे की अरे का बा तुम्ही मस्त बसून गोष्टी करून राहिले, तिकडे पहा बाहेर पूर्ण ढग दिसून राहिले, काही रस्ता नाही दिसून राहिला, काही नाही दिसून राहिला, कुठं आहे आपलं विमान, काय आहे काहीच दिसून नाही राहिलं, काही टेन्शन की नाही आहेत का बा तुम्हाला. तर आपले देवेंद्रजी फडणवीस त्यांना म्हणतात की अरे काही टेन्शन नाही, याच्या पहिले माझे 5-6 ॲक्सिडेंट झाले आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझ्या नखाला सुद्धा धक्का नाही लागला, मी सुरक्षित बाहेर पडलो, मला काही होत नाही, आणि मी तुमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही होणार नाही, रिलॅक्स बसा. आणि ते रिलॅक्स उतरले. दॅट इज कॉल्ड म्हणजे बिलीफ सिस्टीम. दॅट इज कॉल्ड सेल्फ कॉन्फिडन्स. अँड हाऊ इट वर्क, वी हॅव टेकन दिस एक्झाम्पल. याला म्हणतो बिलीफ सिस्टीम. आणि आता त्याला लोकांनी वेगवेगळे नाव दिले, बट मोस्ट पॉवरफुल इज युअर बिलीफ सिस्टीम. मोस्ट पॉवरफुल म्हणजे सर्वात महत्वाचं. म्हणजे आज ते बघा, मी आपले नितीनजी गडकरी त्यांचं सुद्धा एक मी सेंटेन्स ऐकलं का, ते म्हणे मी मस्त जेवलो म्हणे, दुपारी मस्त झोपलो म्हणे, तर माझ्या बाजूचा खूप टेन्शन घेतो म्हणे, असं होईन का, तसं होईन का, तसं होईन का, तसं होईन का. म्हणजे दे हॅव द स्ट्रॉंग कॉन्फिडन्स कि हो ही जाएगा, मैंने इतना किया है तो हो ही जाएगा. दॅट इज व्हॉट बिलीफ सिस्टीम. ठीक आहे. आपण मेहनतीत काही कसर सोडली नाही, जेवढं मॅक्स करता येईल केलं. तो मग ऍट धिस 11th आवर काय स्ट्रॉंग ठेवायची आपली बिलीफ सिस्टीम, माइंड. बस होणारच. आपल्या माइंडला समजून सांगायचं आहे, त्याला विश्वास द्यायचा आहे की भाई होना है मतलब होना है. क्या होना है मतलब होणारच. कळलं? हा कॉन्फिडन्स आपण आपल्या माइंडला दिला. आणि मेहनत तर केली आपण, काही कमी सोडली, काही कमी सोडली का नाही, पूर्ण जान लावून टाकली. आणि तो वेळ पण गेला. आता आपल्या हातात काय, मेहनत अजूनही करणारच आहे आपण. आता आपल्या हातात काय, बरोबर. तर म्हणून ती स्ट्रॉंग बिलीफ आपल्याला ठेवायचा आहे, जान लावून मेहनत करायची आहे, मेहनत तर करायचीच आहे. स्ट्रॉंग बिलीफ ठेवून आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रॉंग फुल कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्याला ॲडव्हान्स पर्यंतचा प्रवास करून आपल्याला काय करायचं आहे, आपलं IIT काढायचं आहे, बरोबर. आणि ते पण फुल कॉन्फिडन्सने. रोज 2 मिनिटं स्वप्नात, म्हणजे उघड्या डोळ्याने स्वप्न पाहायचं असं की माझं सिलेक्शन झालंय, माझं सिलेक्शन झालंय, मी तिथे गेलो आहे, माझं हे झालंय, ते झालंय. ठीक आहे. करू शकणार, करू शकतो आपण, एवढी मेहनत करू शकतो, तर हे नक्कीच करू शकतो, बरोबर. तर ही एक महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट,
थोडं तब्येतीची काळजी घ्यायची. बरोबर, तब्येत बिघडली होती का? बरोबर आहे, 1-2 बिघडली. आता ॲट दिस 11th आवर, ठीक आहे, काय घ्यायची? तब्येतीची काळजी. बरोबर, म्हणजे असं नाही की बस गेलो आपण पेपरला आणि खूपच अभ्यास केला, असं नाही करायचं. आता 3 ते 4 महिने, आता बोर्डचे पण पेपर आपल्यासाठी एक एक पेपर महत्वाचा आहे. म्हणजे जरी बोर्डचा पेपर असला तरी आपल्याला त्याच्यात 75 प्रत्येक पेपरमध्ये काढायचे, ॲटलिस्ट PCM. बरोबर, एक जरी पेपर गडबड झाला तरी आपलं 2 वर्षाची मेहनत गेली, वाया नाही जात, पण एक बॅक लागतो आपल्याला एक. कारण जेही तर नेक्स्ट अटेम्प्ट आपल्याला तर माहित आहे की प्रिपरेशन पुन्हा काहीतरी सेव्ह राहते का पूर्ण 100%? अजून डबल लागते. भीती नाही आणायची, काय नाही आणायची? भीती, पण काळजी घ्यायची. कळलं? त्याच्यासाठी काय करायचं? थोडंसं सकाळी 5 ते 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, ठीक आहे, थोडंसं रनिंगच करून घ्यायची जागेवरच्या जागेवर, ठीक आहे, अनुलोम विलोम करून घ्यायचं चालता, ठीक आहे. ही सवय लावावी लागेल. का? कारण डोक्याला जर ऑक्सिजन प्रमाण जास्त मिळालं, ठीक आहे, बॉडीला ऑक्सिजन चांगलं मिळालं तर बॉडी किंवा डोकं कसं राहते? ॲक्टिव्ह राहते. आणि जर आपण फक्त स्ट्रेस देत राहिलं तर कधी कधी काय होते? मग आपण बघितलं परीक्षेमध्ये खूप साऱ्या मुलांच्या काय बिघडतात? तब्येत. आता काऊन बिघडते? व्हॉट इज द मेन रिझन बिहाइंड दिस? कारण ते लोक पहिले अभ्यास करत नाही आणि मग नाही का अगोदरल्या दिवशी खूप अभ्यास करतात दिवस रात्र, आणि तेवढे होऊन त्याला काही आठवत नाही, मग टेन्शन येते. मग त्याच्या कंटिन्युअसली निगेटिव्ह विचार डोक्यात चालू राहते की यार मी फेल तर नाही होणार. बरोबर, मग तो त्याचा सबकॉन्शियस त्याला बिमार पाडून देते. कळलं? म्हणून या परीक्षेच्या वेळेस आपण मेहनत तर पूर्ण केली, पण सोबत एक महत्वाची गोष्ट ते लावायची आहे की आपल्या डोक्यातले जे विचार आहे ते कसे राहिले पाहिजे? पॉझिटिव्ह. ते चुकीनेही काही निगेटिव्ह झाले नाही पाहिजे. बरोबर, याची आपल्याला नेहमी काळजी. शंकाच नाही आणायची. काय नाही आणायची? शंका. आणि मेहनत जान लावून करायची. मेहनतीत कुठे कसर सोडायची नाही. बरोबर, पण मनातल्या विचारांवर आता लक्ष ठेवायचं. बरोबर, जसं आपण अभ्यासावर लक्ष ठेवतो तसं मनातल्या विचारांवर, त्याच्यावर लक्ष ठेवणे आता खूप गरजेचं आहे. आणि त्याला एकदम कॉन्फिडेंटली सांगायचं की मी एवढं केलंय, नक्कीच माझे 101% माझा स्कोर टॉपचा राहणार आणि माझं ड्रीम कॉलेज मला मिळणार, जे काही ड्रीम कॉलेज आहे. ठीक आहे, आणि थोडंसं तरी काय करायचं? रनिंग घरच्या घरी करायची. असं जरुरी नाही की गार्डन मध्ये जाऊन केलं पाहिजे. हे करून पहिले आपल्या घरी असं जागेवरच थोडंसं धावायचं, जागेवरच पाय उचलायचे, जागेवरच थोडंसं चालता घरात बरोबर सेफ ठिकाणी अनुलोम विलोम करून घ्यायचं. म्हणजे ऑक्सिजन हे सर्वात महत्वाचं. बरोबर, त्याची लेवल जर वाढली तर एनर्जी पण वाढते, डोक्यात ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते आणि तब्येत चांगली राहते. ठीक आहे, तर त्या गोष्टी करायच्या. बरोबर, आणि जर सवय लागली तर इट्स व्हेरी गुड फॉर होल लाईफ. आज मी वयाच्या या एजला आलेलो आहे, बट टेल मला हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाही. हे तू किती दिवसात पाहिलं? 2 वर्षात. तू ऐकलं एक तरी का सरची आज तब्येत खराब आहे आणि आज सुट्टी? ऐकलं का? नाही ऐकलं. बरोबर, कसं आहे, आपण एज्युकेशन घेतोय, अभ्यास करतोय, पैसा कमवतोय, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, चालू आहे ना? ठीक आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण ॲट द एंड म्हणजे आज मी माझं करिअर बनलं, हे बनलं, सगळं बनलं, शेवटी हेल्थ, आपली हॅपीनेस ही महत्वाची असते. आपण एवढं जान लावून प्रयास करून राहिलो आणि तब्येत जेव्हा बिघडते ना, ठीक आहे, तेव्हा मग माणसाला याचं काहीच महत्व वाटत नाही. तेव्हा स्वतःची बॉडी चांगली असली पाहिजे, कारण त्याच्यात आपण काहीच एन्जॉय करू शकत नाही आणि ती एका दिवसाच्या याने नाही हे होत. बरोबर, म्हणून तू जर अभ्यासासोबत जर ही सवय लागून गेली, तू 30 दिवस जरी प्रॅक्टिस केली याची, किती दिवस? 30. आणि जर तुला सवय, तुला जो त्या माहोलमध्ये राहून जो बॉडी जी चांगली वाटते ना, ठीक आहे. आता जे योगा करतच नाही त्यांना माहीतच नाही की योगा केल्यानंतर कसं वाटते. जे दारू पितच नाही त्यांना माहीतच नाही पिल्यानंतर कसं वाटते. त्याच्यामुळे त्यांना न पिलं तर काही वाटतच नाही वेगळं, पण जे पितात त्यांना मोठी आठवण येते, कारण मे बी त्यांची फिलिंग व्हॉट एव्हर इट इज. तसंच योगाची फिलिंग आमची वेगळी आहे.
बरोबर. म्हणून एकदाची सवय लागली त्या योगाची, मग ते जेव्हा नाही करत ना, असं एकदम चुकल्यासारखं वाटतं आणि एकदम वेगळंच वाटतं त्या दिवशी. ठीक आहे. तो हाय एनर्जी मोड वेगळाच असतो. म्हणून तू सेकंड थिंग की तुला योगा काही पण कर तू, घाम काढ थोडसा, बरोबर. आणि जर सवय लागून गेली तर मग थ्रू आउट द लाईफ आपल्याला अभ्यासच करायचा आहे. आज फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स वाचायचं आहे, उद्या कम्प्युटर सायन्सचा करायचा आहे, मग सॉफ्टवेअर डिझाईन करायचं आहे, हा. बरोबर ना. तर थ्रू आउट द लाईफ डोळे फाडूनच त्याच्यात अभ्यास करायचा आहे. पण जर आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर आपण थोडासा चेंज केला, थोडंसं जर ही सवय लावली, तर नक्कीच काय होईल, आपण जे काही अचीव करू ना त्याला एन्जॉय करू शकू. हम्म. अदरवाईज अचीव केलं सगळं, पण त्याला नाही आपण ठीक आहे, आपण काही मजा नाही करू, पण ॲटलिस्ट आपण समजा काय म्हणू शकतो आपण, खातोच म्हटलं चांगलं. पनीरची भाजी पचली तर पाहिजे. हम्म. आता मला काही दुसरा शौक नाही, त्याच्यामुळे मी पनीरचीच भाजी खातो. पण ऍसिडिटी झाली तर ते नाही खाऊ शकत ना, बरोबर की नाही. हा. डॉक्टर म्हणते दुधाचं नका खाऊ, याचं नका खाऊ, त्याचं नका खाऊ. कळलं. म्हणून त्या याने आपल्याला करायचं आहे 5-10 मिनिटं अभ्यासच करायचा, थ्रू आउट त्याचा पण अभ्यासच करायचा, पण ते पण करायचं. ठीक आहे. तर हे आजच्या आपल्या भेटीनिमित्त आजचे हे 4-5 पॉईंट्स जे मी वर्षभरही सांगितले, 1.5 वर्ष 2 वर्ष पूर्ण सांगितले, बरोबर. आणि आता हे सांगतो कारण हे महत्वाचे आहे. ठीक आहे. हा. महत्वाचे आहे आणि नॉट ओनली फॉर युअर दिस स्टेज, होल लाईफ. कळलं. हां. दुसरी महत्वाची गोष्ट, 2-3 गोष्टी या लक्षात ठेवायच्या. मेडिटेशनमध्ये